अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीमद भागवत व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याची कीर्तनाने सांगता। पारगाव सुद्री ग्रामस्थांची एकता गौरवास्पद, हरिभक्त पारायण राऊत महाराज यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील एकेकाळी पानाचे पारगाव ही ओळख असणारे, शेतीदृष्ट्या अग्रेसर असणारे सुद्रिकेश्वर मंदिरामुळे महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले पारगाव सुद्रिक या गावामध्ये श्रीमद भागवत व ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त पारायण राऊत महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने आज त्याची सांगता झाली। यावेळी बोलताना राऊत महाराजांनी पारगाव ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले। पारगाव ग्रामस्थांची एकता व दानशूरपणाचे त्यांनी बोलताना कौतुक केले। यावर्षी हरिनाम सप्ताहाचे 66 वर्ष होते। चौकडे 7 दिवसांचा सप्ताह साजरा केला जातो, मात्र पारगावमध्ये 12 दिवसांचा सप्ताह यशस्वीपणे केला। यामुळे सर्वत्र या सप्ताहाचं कौतुक होत आहे। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त पारायण एकनाथ महाराज कांडेकर, बाळकृष्ण महाराज दळवी, गोरक्ष महाराज बनकर, परमेश्वर महाराज जायभाय, ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, गणेश महाराज वारिंगे, भूषण महाराज महापुरुष, संजय महाराज पाचपोर, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, काका महाराज पहाणे, महादेव महाराज राऊत यांनी हरिकीर्तन सेवा दिली। या प्रसंगी सप्ताहाविषयी दक्ष टाइम्स 24 ला बोलताना दत्तात्रय हिवे म्हणाले, गेली 66 वर्ष या पारगावमध्ये मामासाहेब दांडेकर असतील, महापुरुष तात्या महाराज, श्री नारायण महाराज, आनंदाश्रम स्वामी अशा थोर संतांनी या पारगावला वारकरी संप्रदायाचा पाया घालून दिला। ही सतत अविरत अशी वारकरी संप्रदायाची धारा या पारगावमध्ये सांप्रदायिक आणि धार्मिक सांस्कृतिक अशा पद्धतीची जे संस्कार आहे ही प्रभाव आज गेले 8 तारखेला आज 11 दिवस सप्ताह आणि 12व्या दिवशी ही काल्याची महाप्रसादाची सेवा आज अशी सर्वांच्या सहकार्याने, तरुणांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे सहकारी सर्व वारकरी संप्रदायाचे पाईक, आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी यांनी या सप्ताहाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला की 7 ते 9 कीर्तन आणि रात्री 9च्या नंतर समस्त ग्रामस्थांना भोजन अशी महाप्रसादाची रोज अशी नवीन रोज असा मेनू दिला। सर्व वारकरी या ग्रामस्थ सर्वजण या आनंदी वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला। हा सोहळा उद्याच्याही काळामध्ये आम्हाला अशी दिशा देऊ, आम्हाला सर्वांना सुसंस्कार आणि या वारकरी संप्रदायाची जी काही मुहूर्त मेळ या गावामध्ये रवली ही पिढ्यानपिढ्या आज चालू आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ही सतत अशी चालू राहो असे मी माझ्या संतांच्या, स्वामींच्या, गुरुजनांच्या चरणी निश्चित अशी भावना व्यक्त करतो। आणि या सर्व आमच्या ग्रामस्थांना, सर्व वारकरी संप्रदायाच्या सोहळ्याला सर्व माता भगिनी असतील, सर्व नागरिक तरुणांना या सोहळ्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे सर्वांना खूप असा धन्यवाद देईन। या सप्ताहाच्या निमित्तानं खासदार निलेश लंके यांचे वडिलांनी तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते यांनीही भेट दिली। काल्याच्या कीर्तनास पारगाव उपंचक्रोशीतील महिला पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। तरुणांनी लेझिम खेळत ढोल ताशांच्या तालावर श्रीमद भागवत व ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली। या अनोख्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।